आता बातमी बघूया महिला दिनाची। गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि भरपूर सुखसोयींसाठी चांगली म्हणून आयटी क्षेत्रातल्या नोकरीकडे बघितलं जातं। पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या या स्त्रियांना कामाच्या अनियमित वेळा, रात्रीचा प्रवास अशी अनेक आव्हानं पेलावी लागतात। या ग्लॅमरस नोकरीतल्या महिलांशी बातचीत केली आमची पुण्याची रिपोर्टर प्राची कुलकर्णीनं। स्त्री पुरुष समानतेविषयी आपण भरपूर चर्चा करतो, पण ही स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने पाहायला मिळते ती आयटी इंडस्ट्रीमध्ये, जिथे सगळ्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, त्यांच्याबरोबर सगळे चॅलेंजेस फेस करतात। या सगळ्या स्त्रियांचे नेमके काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर आयटी कंपन्यांमध्ये, पुण्यातल्या वेगवेगळ्या आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आता आहेत। आपण सगळ्यात आधी विचारूयात, मला सांग की कुठली अशी गोष्ट होती की तुला आयटी कंपनी जॉईन करावीशी वाटली? का एवढी पॅशनेट होतीस तू त्याबद्दल? जसं तुम्ही सांगितलं की एकदम बरोबरता म्हणजे समानता, स्त्री पुरुष समानता हा एक पहिला मुख्य कारण आहे याच्यामुळे इतक्या स्त्रिया त्या क्षेत्राकडे येतात। दुसरं, आपला देश म्हणजे आयटी क्षेत्रात खूप पुढे आहे, तर एक अशा क्षेत्रात ज्याच्यात पूर्ण देश अग्रेसर आहे त्याच्यात काम करायला मिळतंय हे खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि दुसरं म्हणजे इथे प्रत्येक गोष्ट तुम्ही निर्माण करत असतात। काय नेमके म्हणजे वर्क कल्चर या दृष्टिकोनातून काय गोष्टी जाणवतात, काय चॅलेंजेस जाणवतात तुम्हाला? बेसिकली इथे आपण क्लायंट्स जे असतात ते अमेरिका, UK असे वेगवेगळ्या देशांचे क्लायंट्स असतात आणि मग आपण त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, त्या म्हणजे आपल्याला त्यांचं सगळं व्यवस्थित त्यांच्या वेळा जुळवायला लागतात। पण हे सगळं बेसिकली म्हणजे लेट कॉल्स हे एक मुख्य चॅलेंज आहे आणि मग लेट थांबायला लागलं त्यामुळे मग ट्रान्सपोर्ट, सिक्युरिटी ह्या गोष्टी आपोआपच येतात आणि आयटी कंपनीज सिक्युरिटीकडे बरंच आता लक्ष देतात। आपण स्वतः सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे, उगाच म्हणजे जागरूक राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। फॅमिली बरोबर, फॅमिली लाईफ म्हणून कोपअप करताना काही चॅलेंजेस जाणवतात का? काय प्रश्न आहेत त्या बाबतीत? मला वाटतं सगळ्यात एव्हरी वुमन विल ॲग्री दॅट की आजकालचे पुरुष सुद्धा पहिल्याच्या जनरेशनपासून खूप चेंज्ड आहेत आणि जे काही रेस्ट्रिक्शन घरापासून येतात किंवा नवऱ्यापासून येतात ते आत्ता बघायला मिळत नाही। आणि आम्ही बऱ्याच वेळेला आज वुमेनला दे हॅव टू ट्रॅव्हल ऑल अराउंड द वर्ल्ड आणि अशा वेळेला फॅमिलीकडनं आम्हाला कम्प्लीट सपोर्ट दिला जातो। सो दिस इज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन इन आयटी। आपल्या कामांचं प्राधान्यक्रम ठरवणं, त्यानंतर वेळेची आपल्या व्यवस्थित आखणी करणं आणि विचारांमधील स्पष्टता, म्हणजे आत्ता माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मला कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायला लागणार आहे आणि त्यासाठी इतर कुठल्या गोष्टी मला थोड्याशा बाजूला ठेवायला लागतील किंवा साईड ट्रॅकला टाकायला लागतील। तर याचा थोडासा जर आपण मुलींनी विचार केला आणि त्याप्रमाणे जर त्या बदल स्वीकारत गेल्या आणि आपले बदल आपल्या सहकाऱ्यांशी आणि आपल्या घरातल्या इतर व्यक्तींशी जर चांगल्या पद्धतीने त्या बोलून हे करू शकल्या, अपेक्षा जर सांगू शकल्या, तर सर्वकडून त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळू शकतं आणि कुठल्याही टप्प्यावर तुम्ही असाल तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं, आवडीची एखादी गोष्ट करणं, रोज थोडासा तरी व्यायाम करणं, या गोष्टींमुळं या बाकीच्या इतर चॅलेंजेसना हाताळताना आपल्याला खूपच फायदा होतो असं मला वाटतं। प्रश्न आहेतच, प्रश्न प्रत्येक ठिकाणीच काम करताना जाणवतात, पण घरातल्यांकडनं मिळणारा जो सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर वर्क कल्चरमध्ये जॉबच्या ठिकाणी सुद्धा मिळणारा जो रिस्पेक्ट आहे, या सगळ्यामुळे या आयटीमध्ये काम करणाऱ्या महिलांना काम करताना एन्जॉय करणं आणि त्या सगळ्याबरोबर कोपअप करायला मदत होतीये। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे।